नाबालिग मुलीचे अपहरण करून लैंगिक छळाचा प्रयत्न, रिजवान टायगर अन्सारी अटकेत. मालेगाव तालुका परिसरात एका 14 वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक छळाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्रमांक 873/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 74, 75, 1, 137(2) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण पोक्सो कायदा 2012 चे कलम 8-12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रिजवान हरीश नियाज अहमद उर्फ रिजवान टायगर अन्सारी वय वर्ष 49 याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी 14 वर्षीय मुलगी मालेगाव हायस्कूल रौनकाबाद येथे शिकत असून दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजता शाळेत प्रवेश करत असताना आरोपी रिजवान अन्सारी हा मोटारसायकलवरून आला. फिर्यादी मुलीला धमकी देत व फसवणूक करून जबरदस्ती मोटारसायकलवर बसवून तिला गिरणा डॅमच्या दिशेने घेऊन गेला. आरोपीने मुलीला दुपारी 12:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत गिरणा डॅम उंबर्डे शिवार येथील झाडाझुडपात नेले. तेथे त्याने मुलीशी अंगलट करण्याचा प्रयत्न करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे लैंगिक छळ केला. मुलीने विरोध करून मोठ्या धैर्याने आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि घरी जाऊन ही माहिती दिली. पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री 10:15 वाजेच्या दरम्यान गुन्हा नोंदवला गेला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला त्याच दिवशी दुपारी 1 ते 1:30 वाजता अटक करून भारतीय न्याय संहिता 2023 कलम 74, 75, 1, 137(2) पोक्सो कायदा 2012 कलम 8-12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गंभीर प्रकरणाचा तपास तालुका पोलीस स्टेशन मालेगावचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे. तसेच पोलीस निरीक्षक दामोदर काळे हे करत आहेत. S9 TV न्यूज साठी गणेश शिंदे, मालेगाव. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.